वाचव मीरा, मला वाचव मीरा, मीरा, मीरा मला वाचव बाबा मीरा, मीरा मला वाचव, मीरा मला वाचव, मीरा, मीरा, मीरा मला वाचव, मीरा वाचव मला, मीरा वाचव, मीरा, मीरा मला वाचव, मीरा ती मारून टाकेल मला, वाचव बाबा. ती मारून टाकेल का मला, मला वाचव. बाबा सावकाश. काय काय कोण कोण आहे? मंजिरी, मंजिरी जीव घेईल माझा, मला वाचव, मला भीती वाटते. बाबा मी आहे ना, मी आहे. वाचव. काही होऊ देणार नाही मी तुम्हाला. मला मारेल ती. बाबा सावकाश, शांत व्हा. वेदाचे बाबा, बाबा तुम्ही थांबा. मी आले. मला मारेल ती, मला मारेल ती. वेदाचे बाबा उठा. वेदाचे बाबा उठा. तुमची आई माझ्या बाबांना मारून टाकेल. वेदाचे बाबा उठा. जीव घेईल माझा ती, मीरा मला वाचव. शिवनाथ, मंजिरी, माझ्या बाबांना काही करू नकोस हा, नाहीतर मीरा, मीरा मला वाचव ना, मला मीरा वाचव. मारून टाकेल का मला, वाचव. बाबा, बाबा वाचव स्वतःच्या बापाला मीरा, बाबा वाचव. मंजिरी, वाचव. नाही मंजिरी, नाही, मला मारू नको, मला मारू नको. मंजिरी, बाबांपासून लांब राहा. मीरा, बाबा, मीरा, मीरा मारू नको, मंजिरी मारू नको, मला मारू नको. बाबा, बाबा कसे काय आले अचानक स्वप्नात? हो, मी 15 मिनिटात पोहोचतीये, तू खालीच थांब. ओके. माया, अगं माया, अगं हे काय? मीरा वहिनी बाहेर ये. माया, तू इथे काय करतेस? अनन्याताई, हे बघ. माया, माया, काय झालं? मला झोपू दे प्लीज, म्हणजे झोप नाही झाले. मला झोपू दे. खरं तर हिचा जीव घेणार होते मी, पण नंतर मी माझा विचार बदलला. माया, अगं काय चाललंय? इथे का झोपलीस तू? माया, अगं उठ. वहिनी, काय करायचं आता? अनन्याताई, तुम्ही अजितला बोलवून आणता का? हो, मी अजितला बोलवते, तू इथेच थांब. आलेच. ताई, काय झालंय? मीरा, काल या मायाने आणि मंजिरीने मिळून खूप मोठा प्लॅन केला होता. तुझ्याकडून कवड्या चोरणार होती ती. माया काल कुठला तरी स्प्रे घेऊन आली होती तुमच्या खोलीत. तुला आणि अथर्वना बेशुद्ध करून ही कवड्या चोरणार होती. मी तसं होऊ दिलं नाही. ताई, इतकं सगळं झालं रात्री आणि मला कळलं कसं नाही? मी इतकी गाढ कसे काय झोपले? हो, खरंच तू खूप गाढ झोपली होतीस आणि म्हणून मी तुला उठवलं नाही होतं. ताई, मला काल रात्री विचित्र स्वप्न पडलं होतं. बाबांचं स्वप्न पडलं होतं. ते बाबा, मीरा, बाबांचं काय? मीरा, मीरा, अगं मीरा,
अशी काय ही? बाबा बाबा मीरा, काय ग इथे का आलीस अचानक? ताई, बाबा मला आत्ता बाल्कनीत दिसले होते. आत्ता? हो, मला काल रात्री त्यांचं स्वप्न सुद्धा पडलं होतं आणि कदाचित मला म्हणूनच जाग आली नाही. या स्वप्नाचा काहीतरी अर्थ आहे ताई. काय स्वप्न होतं? ताई, बाबा मंजिरीपासून जीव वाचवत माझ्याकडे मदतीसाठी आले होते. खूप घाबरले होते अगं ते. आणि त्यांच्या मागोमाग मंजिरी आली आणि तिच्या हातात सुरा होता अगं. मी बाबांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, वेदाच्या बाबांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण मंजिरीने माझ्या डोळ्यासमोर बाबांना सुरा खुपसून मारून टाकलं. मी काही करणार इतक्यातच माझं स्वप्न तुटलं अगं. आणि आता आपण बोलत असताना मला बाबा बाल्कनीत दिसले. ताई, बाबांच्या गळ्यात रस्सी होती आणि त्यांना कोणीतरी खेचून घेऊन गेलं ग. या सगळ्या मागे मंजिरी असण्याची शक्यता असू शकते. मीरा, आधी तिला शोधावं लागेल. ताई, सकाळपासून ना तीच कुठे दिसत नाहीये, म्हणून मला जास्त भीती वाटते अगं. हे बघ ताई, काहीतरी गडबड आहे. आपण शोधूया तिला, आणि जर ती घरात नसेल तर तिच्या गुहेत नक्कीच असेल. फक्त यावेळेस तिथे जायच्या आधी आपण पूर्ण तयारीने जायला हवं मीरा. हो ताई, तू शोध, मी पण शोधते. मंजिरी सोबत बाबा असण्याची शक्यता आहे ताई. सॉरी सॉरी, कुठे चालले एवढ्या घाई घाईत? मंजिरी, माझे बाबा कुठे आहेत? हो, लेकीला बापाला बघायचंय, आठवण येते त्याची. अगं पण तुझा बाप इथे नाहीये. हे बघ, खोटं बोलू नकोस. मी आत्ता पाहिले बाबांना. बघितलंस? पण ती फक्त एक झलक होती. पण यापुढे तू तुझ्या बापाला जेव्हा केव्हा बघशील तेव्हा तो एक आत्मा असेल, तुझ्या बहिणीसारखा. मंजिरी, अगं, हळू ओरडतेस काय? घाबरले ना मी. बघ, शांतपणे सांग काय हवंय तुला. चर्चा कर हवं तर. तुला माहितीये का, चर्चा करून जगातली मोठमोठाली युद्ध सुद्धा थांबली आहेत. त्यामुळे चर्चा करूया आपण. सांग मला काय हवंय तुला. बापाला बघायचंय, भेटायचंय त्याला? हा, भेटायचंय ना? चल माझ्यासोबत, चल.